परळच्या टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला धमकीचा मेल आलाय। टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब शोधक पथकही दाखल झाले। धमकीचा मेल करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी रुग्णालय परिसर रिकामा केलेला आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, नेमकं काय सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या या ठिकाणी अर्ध्या तासापूर्वी धमकीचा मेल आला होता आणि या ठिकाणी आता अग्निशमन दलाचे जवान त्याचसोबतच बॉम्ब शोधक पथक आणि मुंबई पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अर्ध्या तासापूर्वी हा मेल आला होता आणि हा मेल आल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून काळजी म्हणून संपूर्ण हॉस्पिटलची जी आहे ते तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी हॉस्पिटलची तपासणी जी आहे ती तपासणी करण्यात येत होती आणि त्या व्यक्तीचा देखील शोध घेण्यात येतोय। ही हॉस्पिटलची तपासणी करत असताना गेल्या अर्ध्या तासापासून हे काम जे आहे ते या ठिकाणी यंत्रणांमार्फत सुरू होतं, परंतु अजूनपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू जी आहे ती टाटा हॉस्पिटलमध्ये मिळालेली नाही। परंतु अजून देखील प्रशासन जे आहे ते अलर्टवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर टाटा हॉस्पिटलचा जो आहे तो मुख्य गेट आहे, या मुख्य गेटच्या या आजूबाजूला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात ज्या अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते जवान देखील दाखल झालेले आहेत। त्याचसोबतच टाटा रुग्णालयाच्या बाहेर आपण जर पाहिलं तर टाटा रुग्णालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे पथक जे आहे ते देखील गाड्या देखील दाखल झालेल्या आहेत। त्यासोबतच समोर बॉम्ब शोधक पथकाची गाडी देखील जी आहे ती समोर देखील दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी तपासणी सुरू होती, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू जी आहे ती अजूनपर्यंत मिळालेली नाही। परंतु अजून देखील अग्निशमन दलाच्या वतीने आणि पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी तपासणी केली जाते, कारण की टाटा रुग्णालयामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात कॅन्सर पेशंट असतात आणि यांना अपडेट तुमच्याकडून घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।